त्यानंतर थेट जाऊयात विजय वडेट्टीवार सध्या बोलतात। काँग्रेसचा महापौर होणार नाही असं चित्र दिसत तुमच्या बोलण्यात नैराश्य वाटत आहे। नाही विषय असा आहे की आमच्याकडे आता 31 मतदार आहेत आणि त्यांच्या उभाटांना आम्ही स्टँडिंग कमिटीची ऑफर दिली, पण आवश्यकता पडली तर उपमहापौर पदाची पण दिली। त्यांना महापौर पाहिजे आहे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यावर आमची चर्चा सुरू आहे। भाऊ भाजपची फूस आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच तुमच्यासोबत चर्चा सुरू होती अचानक आणि त्यांच्याकडून तर ती फूस आहेच, त्यांना ते तर आहेच, त्यांनी त्यांना ऑफर दिलेली आहे। पण पक्षश्रेष्ठीचा आदेश आहे की काँग्रेसचाच महापौर व्हायला हो, पाहिजे, पक्षश्रेष्ठी त्यांनी पुढाकार घ्यावा। आम्ही पुढाकार घेतला, म्हणूनच आमची संख्या आता 31 पर्यंत पोहोचली आणि तेवढी संख्या झालेली आहे। आमचे 27च आहेत, त्याला 4 आम्ही जोडलेत, पण जादुई आकडा जो लागतो बहुमताचा तो 34 लागतो। 34 मध्ये पुन्हा 3ची आवश्यकता आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे आम्ही त्यांना स्टँडिंग उपमहापौर असं उभाटांना द्यायचं कबूल केलं, पण त्यांनी न करता पुढच्या भाजपकडून ऑफर असल्याची त्यांनी माहिती दिली आणि ते निघून गेलेत। आता आम्ही खासदारांनी मी चर्चा करतो आणि यावर अंतिम निर्णय घेतो। उद्धव ठाकरेंची बोलणार का या सगळ्या? आमचं बोलणं ऑलरेडी झालेलं आहे। आता आम्हाला 15 मिनिट वेळ आहे, आम्ही सांगतो तुम्हाला। तुम्ही आमचा वेळ घेऊ नका। आता काढलेला त्यामुळे पर्याय पुढे गेला उभाटाकडे खूप शिल्लक नाही, काँग्रेसच्या दुसरा दिसत नाही पर्याय। भाजपने पण व्हीप काढलेला आहे ना? हो ना, भाजपने पण व्हीप काढला, त्यामुळे उभाटाकडे खूप महापौर पदाचा पर्याय नाही। तर आमच्या नाही आता जसं विजय वडेट्टीवार म्हणालेत, ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने देखील ऑफर दिल्याचं विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर पदाचा पेच कसा सुटणार, कारण का बहुमताचा आकडा कुणाकडेच नाहीये, त्यामुळे कोणाचा महापौर होणार याकडे लक्ष असेल। बसतो आहेत खासदारांनी, मी तिथे हा निर्णय होईल। संदीप गिरे नाराज होऊन गेले, ते म्हणे की माझ्याशिवाय काँग्रेसचा महापौर होऊ शकत नाही। काय समजायचं यातनं? नाही, हे खरं आहे, त्यावरच विचार चालू आहे आणि शेवट नाही झालं तर विरोधात बसू, पण प्रयत्न ते सुरू आहे। आज आता व्हीप निघेल 5 मिनिटांमध्ये, व्हीप काढू तुम्हाला प्रेसला 15 मिनिटांमध्ये मी सांगतो सगळे। विरोधी पक्षात कोणाचा महापौर काँग्रेसचा महापौर होणार नाही असं चित्र दिसत तुमच्या बोलण्यात नैराश्य वाटत आहे। नाही विषय असा आहे की आमच्याकडे आता 31 मतदार आहेत आणि त्यांच्या उभाटांना आम्ही स्टँडिंग कमिटीची ऑफर दिली, पण आवश्यकता पडली तर उपमहापौर पदाची पण दिली। त्यांना महापौर पाहिजे आहे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यावर आमची चर्चा सुरू आहे। भाऊ भाजपची फूस आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच तुमच्यासोबत चर्चा सुरू होती अचानक आणि त्यांच्याकडून तर ती फूस आहेच, त्यांना ते तर आहेच, त्यांनी त्यांना ऑफर दिलेली आहे। पण पक्षश्रेष्ठीचा आदेश आहे की काँग्रेसचाच महापौर व्हायला हो, पाहिजे, पक्षश्रेष्ठी त्यांनी पुढाकार घ्यावा। आम्ही पुढाकार घेतला, म्हणूनच आमची संख्या आता 31 पर्यंत पोहोचली आणि तेवढी संख्या झालेली आहे। आमचे 27च आहेत, त्याला 4 आम्ही जोडलेत, पण जादुई आकडा जो लागतो बहुमताचा तो 34 लागतो। 34 मध्ये पुन्हा 3ची आवश्यकता आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे आम्ही त्यांना स्टँडिंग उपमहापौर असं उभाटांना द्यायचं कबूल केलं, पण त्यांनी न करता पुढच्या भाजपकडून ऑफर असल्याची त्यांनी माहिती दिली आणि ते निघून गेलेत। आता आम्ही खासदारांनी मी चर्चा करतो आणि यावर अंतिम निर्णय घेतो। उद्धव ठाकरेंची बोलणार का या सगळ्या? आमचं बोलणं ऑलरेडी झालेलं आहे। आता आम्हाला 15 मिनिट वेळ आहे, आम्ही सांगतो तुम्हाला। तुम्ही आमचा वेळ घेऊ नका। आता काढलेला त्यामुळे पर्याय पुढे गेला उभाटाकडे खूप शिल्लक नाही, काँग्रेसच्या दुसरा दिसत नाही पर्याय। भाजपने पण व्हीप काढलेला आहे ना? हो ना, भाजपने पण व्हीप काढला, त्यामुळे उभाटाकडे खूप महापौर पदाचा पर्याय नाही। चला नाही, आता 10 मिनिट आम्ही तोडगा काढायचं काम सुरू आहे। 5-10 मिनिट थांबा, तुम्हाला योग्य तोडगा निघालेला दिसेल। 5 मिनिट थांबा, 5-10 मिनिट थांबा, आपल्याला चल ठीक आहे, ओके निलेश, थँक्यू।
महाराष्ट्र शिवसेनेला भाजपानं ऑफर दिली, फूस लावली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुढचे 5 ते 10 मिनिटं थांबा, या सगळ्या प्रसंगातून योग्य तो तोडगा निघालेला दिसेल असं विजय वडेट्टीवार म्हणालेले आहेत. त्यामुळे आता अवघा अर्धा तास उरलेला आहे चंद्रपूरमध्ये महापौर कोण होणार हे स्पष्ट होण्यासाठी आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.